4 मे 1985 मुक्काम अहमदाबाद. अहमदाबादला निघालो तसं सहजच आठवलं की या शहराचं मूळ नाव कर्णावती. 13व्या शतकात वाघेला नावाच्या राजपूत वंशातल्या कर्ण नावाच्या राजानं वसवलेली नगरी. 13व्या शतकात गुजरातमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा द्वारकेच्या यात्रेला मोठ्या संख्येनं आलेल्या जाट लोकांना तिथल्या चारोतर नावाच्या राजानं हात जोडून विनंती केली की इथेच राहा, दुष्काळ दूर करायला मदत करा, मी तुम्हाला मोठी शेतं देतो, ती तुमच्या कष्टानं पिकवा, समृद्धी निर्माण करा. 13व्या शतकात स्थलांतर करून गुजरातमध्ये आलेले हे जाट म्हणजेच पटेल अशी एक कथा आहे. ही ऐतिहासिक मिथ्यकथा आहे, तिला पुराव्यांचा आधार नाही. पण मिथ्यकथांमध्ये अनेकदा तत्कालीन इतिहासातल्या मुख्य प्रवाहाचं दर्शन होतं. पटेल समाजाची जमीनदारी मनोवृत्ती पाहता या कथेत काही तथ्यांश असणं शक्य आहे. त्या राजाच्या अपेक्षांप्रमाणे जाटांनी पटेल बनून राज्याच्या समृद्धीला हातभार लावला, तो आजतागायत. महत्वाचा लक्षणीय मुद्दा हा आहे की राज्यातला दुष्काळ दूर करायला दुरून आलेल्या यात्रेकरून पुढे ज्या राजाला हात जोडावे लागले त्या राज्याचा स्तर किती खालावलेला असणार. असं राज्य शत्रूच्या भक्ष्यस्थानी न पडतं तरच नवल. अल्लाउद्दीन खिल्जीनं गुजरात लुटलं तेव्हाही असलेल्या राजाचं नाव कर्णच होतं. त्याची पत्नी देवलदेवी, तिच्या भोवती कितीतरी रम्य कथा गुंफलेल्या आहेत. दिल्ली आक्रमकांच्या ताब्यात पडण्यापूर्वीच्या पृथ्वीराज संयोगितेच्या कथांप्रमाणे पौरुष संपन्नता हरवून शत्रूच्या हाती पडणाऱ्या समाजाला नेहमी शृंगारातच पौरुष सापडतं काय. दुसरी अशी एक कथा आहे की गुजरातच्या या मोहिमेत अल्लाउद्दीननं 2 अस्पृश्यांना पकडून गुलाम केलं आणि पुढे आपले विश्वासू सरदार केलं. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यातला एक अल्लाउद्दीन खिल्जीचा उजवा हात मलिक कफूर. मी विचार करत होतो की तो पूर्वाश्रमी अस्पृश्य असण्याचा आणि उत्तरायुष्यात इस्लाम स्वीकारून हिंदू राज्यांचा त्यांनी धडाधड सफाया करण्याचा काही परस्पर संबंध असेल का. नाहीतरी बहुसंख्य भारतीय मुसलमान इथलेच राहणार आहेत. आज भारतात आलेल्या मुसलमानांपैकी फार थोडे जण खैबर पलीकडून आलेल्यांपैकी आहेत. बाकीचे सर्वजण काही शतकांपूर्वी केव्हा तरी हिंदू असणार. मग धर्मांतरित सर्व मुसलमान केवळ सक्ती, छळ अथवा प्रलोभनामुळे बाटले की काही अस्पृश्यतेला वैतागून इस्लामच्या आश्रयाला गेले. पुढे दिल्ली सल्तनत दुबळी पडत गेली तसं गुजरातमध्ये एक प्रांतिक मुस्लिम राज्य उदयाला आलं. त्यातला एक पराक्रमी आणि अत्याचारी राजा अहमद शाह पहिला 1411 ते 1443 यांनी कर्णावती नगरी साफ केली आणि तिथे नवं शहर वसवलं. त्याचं नाव अहमदाबाद. हा सगळा ऐतिहासिक संदर्भ वर्तमानाशी संबंधित वाटला म्हणून तो आपोआप आठवला. समोर अहमदाबाद उभं ठाकलं. पहिल्या काही मिनिटातच जाणवलं की जनजीवन सुरळीत व्हायला लागलंय. अ सिटी लिम्पिंग बॅक टू नॉर्मल्सी. धडपडत, ठेचकाळत, पूर्ववत व्हायला लागलेलं जनजीवन म्हणजे अहमदाबाद शहर. काही दुकानं उघडी, काही बंद. एसटीची वाहतूक चालू, पण प्रवाशांचा अभाव दिसत होता. रिक्षा रस्त्यावरनं धावत होत्या, पण मेन रोडला सोडून गल्ल्यांमध्ये शिरायला तयार नव्हत्या. काळूपूर, दर्यापूर या भागात तर मेन रोडला सुद्धा यायला तयार नव्हत्या. पोटापाण्याचा धंदा म्हणून रिक्षा पळवणं भाग होतं, पण प्रवाशांना सोडायला म्हणून गेलेल्या रिक्षावाल्यालाच भोसकण्याचे इतके प्रकार घडले होते की रिक्षावाल्यांनी धास्ती घेतली. शहरातली बस सेवाही चालू होती, पण त्याची काही निश्चिती नव्हती. या सर्व दृश्यांमध्ये मधून रस्त्यावरून सावकाशपणे सरकत जाणारा लष्करी ट्रक दिसायचा. ट्रकच्या मागे मशीनगन लावलेली, मशीनगनच्या मागे 4 जवान भावनाविहीन चेहऱ्यानं. अहमदाबाद शहर लष्कराच्या ताब्यात दिलेलं होतं. हात फ्रॅक्चर झाला तर प्लॅस्टर घालण्यापूर्वी प्रथमोपचार म्हणून दोन्ही बाजूंना लाकडी फळ्या लावून पट्टीनं त्या बांधून टाकतात, असलेलं फ्रॅक्चर वाढू नये म्हणून. साध्याचं कंपाऊंड फ्रॅक्चरमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून ही व्यवस्था असते. तसं फ्रॅक्चर झालेलं अहमदाबाद आणखी तुटू नये म्हणून लष्कराच्या फळ्यांमध्ये बांधून घातलं होतं. लष्कराच्या ताब्यात दिलेलं शहर सर्वात प्रथम पाहायला मिळालं होतं 5 वर्षापूर्वी, इम्फाळ. त्यावेळी त्या गाड्या, जवान, शहरातलं जबरदस्त टेन्शन या सर्वाचं फार थ्रिल वाटलं होतं. पण तेव्हाही मनात हा प्रश्न उभा राहिला होता की आपलं लष्कर आपल्याच देशात वापरावं लागणं यात काहीतरी पराभव आहे. या बंदुका सीमेपलीकडच्या शत्रूवर रोखलेल्या हव्यात. त्याची भीती त्या शत्रूला हवी.
इथं त्या सीमे अलीकडच्या शत्रूवर रोखलेल्या आहेत. त्याची त्या शत्रूला भीती तरी आहे की नाही कोणास ठाऊक, कारण हा शत्रू बिनचेहऱ्याचा आहे, आपल्याच घराघरात आहे. पुढे 5 वर्षात देशांतर्गत लष्कराचा वापर वाढत गेलेला दिसला. काश्मीरमध्ये, मुंबईत पोलिसांचं बंड झालं, तेव्हा भिवंडी दंगलीनंतर, ब्लू स्टार ऑपरेशनसाठी पंजाबमध्ये आणि अखेर सर्वात शेवटी इंदिराजींच्या हत्येनंतर साक्षात दिल्लीतच. तेव्हा तर काय फ्रॅक्चरच काय, छातीच्या फासळ्यात तुटून लोंबतायत असं वाटलं होतं. 5 वर्षात आपल्याच लष्कराचा सीमेपासून आपल्याच राजधानीपर्यंत झालेला हा प्रवास हादरवून टाकणारा वाटला. हाडं सारखी सारखी मोडतात तेव्हा फळ्या तरी किती बांधून घालणार. हाडातलं कॅल्शियमच रक्त शोषून घेत असेल तर हाडं ठिसूळ व्हायचीच. प्रशासन भ्रष्ट, पोलीस अकार्यक्षम, गुन्हेगार संघटित आणि वरपर्यंत हात पोचलेले. नागरी गडबड नागरी प्रशासनाला आवरता यायला हवी, ती येत नाही. याचा अर्थ लष्कराच्या देशांतर्गत वापर करण्याचं एक अलिखित तंत्र आहे. मुंबईत किंवा ईशान्येत शिखांच्या कंपन्या पाठवायच्या, पंजाबमध्ये दक्षिण भारतीय सैनिक तैनात करायचे, काश्मीरमध्ये बिहारी भैयांची फौज दबाव ठेवून असते, तर गुजरातमध्ये ईशान्येकडले सैनिक प्रशासनाला कुबडी लावायला पाठवायचे. ज्या भागातले सैनिक त्याच भागात ठेवले तर प्रसंगी गोळ्या घालताना त्यांचे हात ट्रिगरवर थरथरतील. आत्ताच्या यंत्रणेत तसं होणार नाही. सैन्याअंतर्गत विद्रोहाची शक्यता टाळायलाही हा एक उपाय आहे. घरापासून दूर ड्युटीत गुंतवणं. भारतीय लष्कराबद्दल नागरिकांच्या मनात अजून तरी आदर आहे. या आपल्या लष्कराचं शौर्य, शिस्त, झपाटा याबद्दल दबदबा आहे. गुजरातमधल्या जनतेने तर पोलिसी अत्याचारानंतर आलेल्या सैन्याचं स्वागत केलं होतं. असंच 74 मध्ये नवनिर्माण आंदोलनाच्या वेळी झालं होतं. पण असं किती काळ होईल? ईशान्येतले आणि आसाममधले नागरिक एव्हाना लष्कराच्या उपस्थितीबद्दल कुरकुर करायला लागलेत. पंजाबमध्ये मुख्यतः शीख जनता आणि लष्कर यांच्यात दुराव्याची एक भिंत उभी आहे. नागरी प्रशासनाशी लष्कराचा सतत संपर्क यायला लागला तर त्या यंत्रणेतही भ्रष्टाचार शिरायला वेळ लागणार नाही. गुन्हेगार, अड्डेवाले, दादा, व्यापारी, उद्योगपती, राजकारणी आणि नोकरशहा सर्व मिळून लष्करालाही सडवून टाकतील. कारण माणूस विकत घेण्याच्या तंत्रामध्ये हे सर्व तज्ज्ञ आहेत. भारताच्या व्यवस्थेमध्ये ज्याला शुद्ध, कार्यक्षम म्हणता येईल असा बहुधा एकच स्तंभ शिल्लक राहिलाय, तोही पोखरला गेला म्हणजे भारत पुन्हा एकदा ठग पेंढाऱ्यांच्या राज्यामध्ये रूपांतरित व्हायला मोकळा झाला. ब्लू स्टार ऑपरेशन नंतर झालेल्या शीख सैनिकांच्या विद्रोहाने काही ओरखडे उमटले आहेतच. तसा लष्कराचा चेहरा कधी फारसा बोलत नाही, पण काही वरिष्ठ अधिकारी गप्पांमध्ये सांगतात की त्यानंतर आपल्या लष्करात एक प्रकारची नैतिक उदासीनता पसरली होती. मला नियतीच्या या योगायोगाचीही अजब किमया भासली. ब्लू स्टार ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार जनरल रणजित सिंग दयाळ सदर्न कमांडचे प्रमुख बदलून आले आणि त्यांना पहिलं काम कोणतं लाभलं असेल तर गुजरात शांत करण्याचं, त्या संदर्भात गव्हर्नरशी चर्चा करण्याचं. माझा अंदाज आहे की मुरलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या सफाईदारपणे, भावनारहित चेहऱ्यानं रणजित सिंग या परिस्थितीला सामोरे गेले असतील. पण मन माणूसच आहे ना, काय वाटलं असेल त्यांना? ब्लू स्टार ऑपरेशनचा वृत्तांत कळेपर्यंत जेवणार नाही म्हणणाऱ्या आईचं समाधान करताना अंतःकरणात कशी कालवाकालव झाली असेल. आता तर त्यांचं नाव हिटलिस्टवर आहे म्हणे. 1965च्या युद्धात अतर्क्य कौशल्य लढवून हाजीपीरची खिंड जिंकणारा हा पराक्रमी योद्धा. राजकारणाच्या टेबलावर हाजीपीरची खिंड तर परत द्यावी लागली, पण रणजित सिंगांच्या वाट्याला ही कसली युद्ध यायला लागली. लष्कर म्हणजे रेजिमेंटेशन, शिस्तीत चालू असणारं संचलन म्हणजे फॅसिझम आणि आकाश चिरत जाणाऱ्या सावधान आज्ञेसहित हजारो बुटांचा एक आवाज येणं म्हणजे हुकुमशाही, असं समजणाऱ्या काही गबाळ्या बुद्धिवंतांना वाटतं की लष्कराचा देशांतर्गत वापर असाच वाढत गेला तर एक दिवस लष्करी हुकुमशाही येईल. तसं होणार नाही. या देशातल्या लोकशाहीची पाळंमुळं आणि भारतीय लष्कराची परंपरा अशी शक्यता दाखवत नाही. खरी चिंतेची बाब ही आहे की लोकशाहीची ही सडलेली पाळंमुळं पाहता अनेक लोकच म्हणायला लागलेत की लष्करी हुकुमशाही येऊन एकदा सगळं साफ झालं तर बरं. लोक मानसिकदृष्ट्या पोलीस विरोधी आहेत. इथपासून श्री विष्णू पंड्यांशी चर्चा सुरू झाली म्हणून ते आर्मीचं स्वागत करतात. पोलीस त्यांच्या कारवाया, अतिरेक, वृत्तपत्र जग,
गुजरात समाचारच्या संदर्भात या बाबी फोकस व्हायला इथपासून सुरुवात झाली. विष्णू पंड्या हे ह्या सर्व घडामोडींशी अत्यंत जवळून संबंध असलेले एक पत्रकार. आता जनसत्ता एक्सप्रेस गटाचं गुजराती वृत्तपत्र आता जनसत्तात असतात. यापूर्वी आणीबाणीच्या काळात ते साधना या गुजराती साप्ताहिकाचे संपादक होते. त्या काळात सरकारपुढे लोटांगण घालणाऱ्या पत्रकार विश्वाप्रमाणे न होता ज्यांनी लोकशाहीची लढाई चालू ठेवली त्यापैकी श्री पंड्या एक. त्या काळी मराठीत जी कामगिरी माणूसनं बजावली ती तिकडे साधनाने. विष्णू पंड्यांशी चर्चा झाल्यावर लक्षात आलं की एक समान लढा एवढाच माणूस आणि साधनामधला दुवा नाही. श्रीभाऊंप्रमाणेच साप्ताहिक माणूसचे संपादक श्री ग माजगावकर. त्या श्रीभाऊंप्रमाणेच पंड्याजींची विषयांची मांडणी सरळ, सुबोध, कमी शब्दात खूप आशय मांडणारी, घडामोड उकलून दाखवण्याकडे कल असणारी, काय पेक्षा कसे चा विचार करणारी असते. आजच इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट ची टीम गुजरातमधल्या घडामोडींची चौकशी करायला आली आहे. तिथे पंड्याजींना निवेदन सादर करायचे. ते तयार करण्याचं त्यांचं काम चालू होतं. पण माणूसकडून आलोय म्हटल्यावर त्यांनी हातातलं काम थांबवून वेळ दिला. 22 एप्रिल ही शब्दरचना एखाद्या म्हणीप्रमाणे कानावर पडायला लागली. ती इथपासून. 22 एप्रिलच्या अराजकाचं सानुभव वर्णन पंड्याजींनी सांगितलं. पोलिसी गुंडगिरी, लोकांना, पत्रकारांना बडवून काढणं, वृत्तपत्राच्या कचेऱ्यावर हल्ले, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडणं, या सर्वाचा आखोदेखा हाल त्यांनी दिला. आणि पटकन या घडामोडीच्या कसेकडे त्यांनी लक्ष दिलं. ते म्हणाले, गुजरात राज्य बनल्यापासूनच इथल्या पोलीस खात्याची एक परंपरा डेव्हलप झाली. पोलीस खात्यानं निष्पक्ष राहून कायदा सुव्यवस्था जतन करण्यापेक्षा राजकीय पक्षांशी, पुढाऱ्यांशी वफादार राहणं जास्त महत्त्वाचं ठरायला लागलं. जे उच्चस्तरीय पोलीस अधिकारी होते त्यांनी राजकीय सत्ताधीशांशी गठबंधन केलं. मध्यमस्तरीय इन्स्पेक्टर यांनी आपलं नातं गुन्हेगार जगत, स्मगलर्स, अड्डेवाले यांच्याशी जोडून हप्ते बांधून घेतले. या सर्वात निम्नस्तरीय हवालदाराची स्थिती हलाखीची बनली. एकतर त्यांना पगारही तुटपुंज असतो, त्यातच लोकांची चीड नेहमी त्यांच्याच अंगावर निघते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात कुठे कसे बांधले असतील हे माहिती असल्यामुळे हवालदार लोक काही करू शकत नाहीत. लोकांनाही भ्रष्टाचाराचा खेळ माहीत असतो, त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या मुदलातच पोलीस विरोधी असतात. या राखीव जागा विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं पोलीस आणखीन पेचात सापडले. पोलीस खात्यात निम्न स्तरावर मागासवर्गीयांची संख्या खूप मोठी आहे. वृत्तपत्रांनीही पोलिसांविरुद्धचे रिपोर्ट्स ठळकपणे, भडकपणे छापले. म्हणजे ते खोटे होते असं नव्हे, खरेच होते. पण वृत्तपत्रांनी, विशेषतः गुजरात समाचारनी, पोलिसांना धारेवर धरलं होतं. जनमत खवळेल अशा पद्धतीने फोटो, वृत्तांत छापले. त्यामुळे लोक तोंडावर पोलिसांची छितू करायला लागले होते. अशा सर्व कारणामुळे साठलेला असंतोष 22 एप्रिलला उसळून बाहेर आला. मी दोष पोलिसांना देणार नाही. त्यांना ज्या राजकीय नेतृत्वाने वापरून घेतलंय ते खरे गुन्हेगार आहेत. इथलं शेमडं पोरही सांगू शकेल की राजकीय अभयदान लाभल्याशिवाय पोलीस एवढा वेडाचार करणं शक्य नाही. 22 एप्रिलच्या पोलिसी विद्रोहाची न्यायालयीन चौकशी करायला मुख्यमंत्र्यांचा नकार कशासाठी आहे? ही जी नवी मारो पिटोची राजकीय शैली जन्माला यायला लागली आहे ती आपल्या राजकीय संस्कृतीला घातक आहे. राखीव जागा विरोधी आंदोलनांनाही केवळ राजकीय म्हणून निकालात काढता येणार नाही. पण व्यक्तिशः मी या आंदोलनाला अनुकूल नाही, प्रतिकूलही नाही. लोकमत या प्रश्नावर संवेदनशील बनू लागलंय हे मला जास्त लक्षणीय वाटतंय. शेवटी आता चालू असलेलं आंदोलन कदाचित यशस्वी होईल, कदाचित फसेल. पण यापुढे राखीव जागांच्या धोरणावर सवर्ण समाजाला गृहीत धरून राजकीय निर्णय घेता येणार नाहीत. राखीव जागांमधलं राजकारणही खपवून घेतलं जाणार नाही. राखीव जागांचा वापर करून मागासवर्गीय मतांचा पाठलाग करायचा तर सवर्ण समाजाची मतं गमवायची तलवार यापुढे कायम टांगती राहील. ही एक नवीनच सामाजिक राजकीय प्रक्रिया आहे. ती कशातून गतिमान होते हे समजावून घ्यायला हवं. आत्ताचं आंदोलन मुख्यतः मध्यमवर्गीय सवर्णांचं आहे. त्यांची शेती नसते, स्वतःची इंडस्ट्रीही नसते, नोकऱ्या हाच त्यांचा आर्थिक आधार आहे. तिथे पावलापावलावर त्यांना राखीव जागा आणि रोस्टर पद्धतीचा जाच व्हायला लागला. त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाचं रूप म्हणजे आत्ताचं आंदोलन. राखीव जागा 31 वरून 49% करण्याचा निर्णय स्थगित केल्यानंतर आंदोलन थांबायला हवं होतं. पण ही धुळफेक आहे असं लोकांना वाटतं म्हणून आंदोलन थांबत नाही.
नंतर गप्पांच्या स्वरूपात बराच वेळ चर्चा चालू राहिली. पूर्वीच्या चर्चा मुलाखतीमधून येऊन गेलेल्या अनेक मुद्द्यांचा पंड्यांनी पुनरुच्चार केला. दंगलीमागे प्रबोध रावळ यांचा हात, राखीव जागा वादी गटाचा उदय, किरकोळ चकमकी, पण जातीय लढाई नव्हे. आता चालू आहे ही लढाई मुख्यतः सरकारविरुद्ध, सरकार विरोधी अशी आहे. सवर्णांविरुद्ध हरिजन अशी नाही. आंदोलकांनी 74च्या धर्तीवर नवनिर्माण युवक मंडळ स्थापन करायची घोषणा नुकतीच केली होती. त्या संदर्भात प्रश्न विचारला. पंड्यांच्या मुलाखतीतला हा शेवटचा मुद्दा आणि बाबूभाई पटेलांच्या मुलाखतीतला पहिला मुद्दा इतके समान होते की आपोआपच उत्कृष्ट एडिटिंग सहित झूम शॉट घेत आधीच्या दृश्यावर पुढचं दृश्य सुपरइम्पोज होऊन पुढचा सीन सुरू होतो तसं झालं. नवनिर्माण आंदोलन हे प्रारंभी प्रामाणिक होतं. भ्रष्टाचार, किंमतवाढ यांच्या विरोधी होतं. पुढे त्याला केवळ चिमणबाई हटाव एवढाच रंग प्राप्त झाला. पण गुजरातमधल्या चळवळीचं हे वैशिष्ट्य आहे. नवनिर्माण आंदोलनांनी सर्वसाधारणपणे देशभर आणि मुख्यतः गुजरातभर एक नवी राजकीय संस्कृती निर्माण केली. हे त्यांचं सर्वात मोठं राजकीय योगदान आहे. वाक्यांची सुरुवात पंड्यांच्या मुखातून. रिले रेसमधल्या आधीच्या टप्प्यावर धावणाऱ्यानं येऊन बेटन पुढच्याच्या हवाली करावा तशी बाबूभाई पटेल यांची मुलाखत सुरू झाली. त्यांनी सहजपणे स्टार्ट आधीच घेतलेला होता. बाबूभाई पटेल म्हणाले, गुजरातमधल्या या आंदोलनांना नवनिर्माण पूर्वीच्या 50 वर्षांची पार्श्वभूमी आहे. गांधीजींचा अहमदाबाद मिलचा सत्याग्रह, खेडा बारडोलीचे सत्याग्रह, दांडी यात्रा या सर्व टप्प्यांच्या मधून एक फिजा, एक माहोल तयार झाला. आमच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही शत्रुत्वाच्या फार टोकाला जाऊ शकत नाही. विरुद्ध विचारांच्या व्यक्तीशी सुद्धा एका टेबलवर बसून आम्ही विचारविनिमय करू शकतो. इथे विविध विरोधी पक्षातले कार्यकर्ते, नेते एकमेकांना ओळखतात. त्यांचे आपसात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे इथे आम्ही सहजपणे एकत्र येऊ शकतो. म्हणून तर जनता आघाडीचा प्रयोग इथे सर्वात आधी सुरू झाला 1975 मध्ये आणि केंद्रात जनता पक्ष फुटल्यानंतरही काही काळ इथे तो प्रयोग टिकून राहिला. अजूनही विरोधी पक्षीय इतर कोणत्याही प्रांतापेक्षा गुजरातमध्ये जास्त सहजपणे जवळ येऊ शकतात. विविध प्रांतांचा प्रवास करताना असं जाणवलंय की लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आदर वसत असतो. त्या व्यक्तीचा किंवा आदर बाळगणाऱ्या व्यक्तीचा पक्ष, दृष्टिकोन, विचार, व्यवहार यापैकी कशातही मतभेद असले तरी सन्मानाबद्दल मतैक्य असतं. उदाहरणार्थ, आसाममध्ये प्रफुल्ल महंतबद्दल सर्व लोकांमध्ये असा आदर आहे. पंजाबमध्ये प्रकाश सिंग बादल आत्ता असेल, कर्नाटकात रामकृष्ण हेगडे, तसं गुजरातमध्ये हे स्थान बाबूभाई पटेल यांचं आहे. अनेकांशी चर्चा करताना ते बाबूभाईंचं नाव निघालं की एक मूक मानवंदना देतात. नुसता बाबूभाई असा उल्लेख करत नाहीत. ओ बाबूभाई जशभाई पटेल असं संबोधन असतं. नवनिर्माण आंदोलनामुळे चिमणभाई पटेलांचा पाडाव झाल्यावर काही काळ गुजरातला एक चांगलं सरकार बाबूभाई जशभाई पटेल यांनी दिलं. आता ते सक्रिय राजकारणाशी संबंधित नाहीत, पण जागरूक लोकमत संघटित करायला लोकसमित्या बांधण्याची जयप्रकाशजींची कल्पना घेऊन जी गुजरात लोकसमिती काम करते तिचे ते अध्यक्ष आहेत. बडोदा डायनामाइट केसमधले एक आरोपी, नंतर जनता काळातले तमिळनाडूचे राज्यपाल आणि एक सन्माननीय गांधीवादी श्री प्रभुदास पटवारी उपाध्यक्ष आहेत. पोलीस अत्याचाराच्या निषेधपर निवेदन द्यायला गेले असताना पटवारींना नुकतीच मारहाण झाली होती. वृद्धत्वाकडे झुकलेले पटवारीजी तसेच गुजरात लोकसमितीच्या कार्यालयात कामाला येऊन बसलेले होते. वृद्धत्वानं आपली मुद्रा बाबूभाईंच्या चेहऱ्यावर, आवाजावरही उमटवली होती, पण अजून तळमळीला वृद्धत्व आलं नव्हतं. बाबूभाईंना चालू आंदोलनात कुठलीच बाजू घ्यायची नाही. राखीव जागाविरोधी आणि जागावादी दोन्ही आंदोलनांचा त्यांनी निकम्मे असा उल्लेख केला आणि कान पकडून सर्व राजकीय पक्षांनाही त्या शीर्षकाखालच्या रकान्यात आणून बसवलं. कार्यक्षमता आणि गुणवत्ता मारली न जाता मागासवर्गीयांचा विकास कसा घडवून आणायचा यावर विचार व्हायला हवा, अशी त्यांची अभिनिवेशरहित भूमिका. या भूमिकेतून त्यांनी पंतप्रधानांशी पत्रव्यवहार चालवलाय. गुजरातमधल्या काँग्रेस सरकारचा नादानपणा आणि त्याचं अपत्य, पोलीस अत्याचार, इकडेही त्यांनी राजीव गांधींचं लक्ष वेधायचा प्रयत्न केलाय. राखीव जागांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मतैक्य, नॅशनल कन्सेन्सस तयार करण्याच्या आवश्यकतेवर ते भर देतात. राष्ट्रीय मतैक्य तयार होऊ शकलं नाही तर जातीय संघर्ष, वर्गयुद्ध या रस्त्यावर आपला देश खेचला जाणार आहे. कास्ट वॉर हॅज ऑलरेडी बिगन
असं बाबूबाई म्हणतात, तेव्हा त्यांचं साध्या स्वच्छ खादीच्या कपड्यातलं वृद्ध शरीर काळजीनं थरथरत असतं. अनुभवी डोळ्यांमध्ये भवितव्याचं भयानक चित्र उमटलेलं दिसतं. त्या विचारात सहजच समोरच्या भिंतीवर लावलेल्या जयप्रकाशजींच्या लाईफ साईज जिवंत तस्विरीवर काही काळ त्यांची नजर स्थिरावते. माझ्या डोक्यात येतं की हळूहळू ज्या विषयावर राष्ट्रीय मतैक्य होण्याची आवश्यकता आहे, ज्या विषयाचा विचार करताना सर्वांनी जात, प्रांत, पक्षभेद बाजूला ठेवून विचार करायला हवा, अशा विषयांची संख्या वाढत चालली. आसाममधल्या परकी नागरिकांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मतैक्य तयार व्हावं. पंजाबच्या समस्येवर, काश्मीरशी संबंधित कलम 370 किंवा पुनर्वसन विधेयकावर, समान नागरी कायद्याविषयी, आता राखीव जागांबाबतच्या धोरणावर सहजच वाटून गेलं की आधी राष्ट्र या विषयावर कन्सेन्सस तयार होईल का? हाच विचार आपोआप ओळखल्याप्रमाणे बाबूभाई सावकाश एक एक शब्द उच्चारत सांगायला लागतात. 1930 मध्ये आम्ही ज्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालो, तेव्हा डोळ्यासमोर आधी देश असायचा, मग काँग्रेस पक्ष, सर्वात शेवटी स्वतः. आता बरोबर उलटं झालंय. आताचे राजकीय नेते म्हणतात आधी मी, मग पार्टी, सर्वात शेवटी देश. हे बदललं तरच समाज परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. तसे हे शब्द हल्ली कुणीही बोलतं, पण फार थोड्या जणांच्या बोलण्यात सच्चेपणाची साक्ष पडते. या मुद्द्यानंतर उगीच काहीतरी विचारण्याचं प्रयोजन नव्हतं, त्यामुळे जरा वेळ गप्प बसलो. तर त्यांनीच पाठीवर हात ठेवत मराठीत विचारलं, पुण्याला घर कुठे आहे तुझं? मी अरेच्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की शिक्षण पुण्यातच, फर्ग्युसनमध्ये झालंय. नाग गोरे SM हे माझे सुहृद, मी पुण्याला अनेकदा येतो. थोडा वेळ हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मी हळूच त्यांना विचारलं की इथूनच चिमणभाई पटेलांची मुलाखत घ्यायला चाललोय, त्यांना काय प्रश्न विचारू, काही सुचवता का? हसले, म्हणाले नाही तू विचार काहीही विचार. ही पडत्या फळाची आज्ञा घेऊन ठरवलं की चिमणभाईशी थोडा खट्याळ खेळ करून पाहू. म्हणून त्यांनी दिलेल्या वेळी त्यांच्या अतिव पॉश हॉलमध्ये संपूर्ण भिंतीवर विराजमान झालेल्या अप्रतिम निसर्ग दृश्याकडे पाठ करून मुलायम कोचमध्ये 6 इंच रुतलो. तेव्हा आधी परवानगी काढली, इफ यू डोंट माइंड, मी तुम्हाला फ्रँकली काही प्रश्न विचारू इच्छितो. तेव्हा ते म्हणाले अर्थात, तो तुमचा हक्कच आहे, निसंकोचपणे विचारा. पण आधी तुम्ही प्रश्न विचाराल की मी तत्पूर्वी काही ब्रीफिंग करू? मी कसंही म्हणल्यावर त्यांनी तुम्हाला हवं तसं असा पहिले आप खेळ थोडा वेळ चालू राहिल्यावर मी सुचवलं, आधी तुम्ही तुमची भूमिका मांडा. चिमणबाई समोरच्या सोफ्यावर आरामात शेषशाही विष्णू पोजमध्ये बसले होते. त्यांच्या गोल गुजराती चेहऱ्यावर चक्क बालिश भाव ठाकले. एकदा तळव्यानं चेहरा झाकून ते म्हणाले, पत्रकारांशी बोलून किती थकायला होतं. तेव्हा तर ते भाव आणखी अधिकच खुलले. मलमलचा ओपन कॉलरचा झब्बा आणि सुरवार घातलेले चिमणबाई स्वस्थ मूडमध्ये वाटले. खोलीतली हवा थंड होती, बहुधा एअर कंडिशनर चालू असावा. त्यामुळे कडक उन्हातून आल्यानंतर डोळ्यांवर मस्त सुस्ती येत होती. म्हणून त्यांनी चहा घेणार का कॉफी विचारल्यावर बरं वाटलं. याचा अर्थ उगीच काहीतरी 2 वाक्य बोलून कटवायचा विचार नाही. नंतर समोरच्या टीपॉयवर 2 फोन्सच्या आश्रयाला चहाचे कप, बिस्किटाची बशी, पलीकडे सावरून बसलेले चिमणबाई शॉटसाठी तयार. राखीव जागांच्या धोरणाला माझा विरोध नाही. अन्य मागासवर्गीयांसाठी वाढीव 10% जागांची तरतूद माझ्या पक्षानेच केली. त्यावेळी जनतेने निषेध केला नाही. या आत्ताच्या 18% असंतोष आहे, कारण निवडणुकांवर डोळा ठेवून हा निर्णय जाहीर करण्यात आला. ज्या त्वरेने तो निर्णय स्थगित करण्यात आला त्यावरून सरकारची चलाखीच स्पष्ट होते. आता एक नवीन आयोग नेमायचं चाललंय. आधीच राणे आयोगाचा विकृत वापर केलाय. राणे आयोग मागासवर्गीयाची व्याख्या ठरवायला आर्थिक निकषाचा आग्रह धरतो. यांनी ते सोडून त्याच नावाखाली जातीयता जोपासू घातली आहे. मुख्यमंत्री म्हणतात, वाटेल ते करून मी ही चळवळ चिरडेन. त्यासाठी नागरी स्वातंत्र्यावर घाला घालण्याची त्यांची तयारी. ही पोलिसी अत्याचाराचीच प्रकरणं बघा ना. त्यांच्या पक्षाविरोधी वातावरण असलेल्या खाडिया मतदारसंघात लोकांना बडवून काढण्याचं सत्र आरंभलंय. पाण्याचे नळ, वीज तोडणे, ड्रेनेज तुंबवणे, स्त्रियांच्या वाटेला जाणे, काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. या प्रकारांची न्यायालयीन चौकशी करायची तयारी नाही. हायकोर्टनी स्वतःचं कमिशन नेमलं तर त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकायची यांची तयारी. आपला एक भ्रष्टाचार लपवायला दुसरा भ्रष्टाचार, असा प्रकार चाललाय.
मृगेश प्रकरणात सोळंकींचे हात लडबडलेत. कुशल तिरंदाजाप्रमाणे शरसंधान चालू होतं. समोरच्या मोठ्या फिरत्या तबकडीवर सोळंकींना बांधून घातलेलं असावं आणि सुमारे 25 फुटावरून सटासट बाण मारत सोळंकींभोवती शरपंजर तयार करावा अशी चिमणबाईंची नेमबाजी चालू होती. वर्गयुद्ध. सोळंकींना वर्गयुद्ध पेटवायचंय. पटेलांचा खात्मा करायचाय. खम, KHAM, क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुसलमान या शब्दांच्या इंग्लिश स्पेलिंगचं पहिलं अक्षर घेऊन तयार होणारा शब्द. खम सिद्धांतानुसार त्यांना एक पटेल विरोधी फळी उभी करायची. मेहसाणा जिल्ह्यात जिथे पटेल संख्येने कमी आहेत तिथे ठाकूरांनी पटेलांवर सशस्त्र हल्ले करणं आत्ताच चालू केलंय. समाजकंटकांना सरकारी संरक्षण नव्हे तर प्रोत्साहन आहे असं तबकडीवर लटकवलेल्या माणसाच्या भोवती बाण ऋतून झाल्यानंतर ते थोडे थांबले. सावकाशपणे शेवटचा वर्मी बाण धनुष्यावर चढवला. नीट प्रत्यंच्या ताणली आणि सणानच सुतलं. सोळंकींनी खाली उतरायला हवं. एवढा एकच उपाय आहे. मुख्यमंत्रीपदाचा माधवसिंग सोळंकींनी राजीनामा देणे. मी विचारलं, केवळ एक व्यक्ती दूर केल्याने प्रश्न कसा सुटेल? कारण ती व्यक्तीच प्रश्न निर्माण करते आहे असं सांगून राखीव जागांना आक्षेप नाही, मुख्यमंत्री बदला एवढीच आमची मागणी आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. वाली मंडलची भूमिका याच्याबरोबर उलट. मुख्यमंत्री कोण राहतो कोण जातो याच्याशी आम्हाला फारसं कर्तव्य नाही. राखीव जागा रद्द व्हायला हव्यात ही वाली मंडल आणि नवरचना समितीची भूमिका. इकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज सुरू झालाय. तसं आंदोलन पसरायला लागल्याची चिन्ह दिसत आहेत. पुन्हा नवनिर्माण आंदोलन आठवायला लागलंय. समोर चिमणभाई आहेतच. त्यावेळी नवनिर्माणच्या शरसंधानात तेच तबकडीवर बांधून घातलेले होते. विचारून तर पाहू. आत्ताच्या आंदोलनातून नवनिर्माणच्या धर्तीवर चळवळ उभी राहण्याची काही शक्यता, या आंदोलनाची आणि त्या नवनिर्माण चळवळीची तुलना तुम्ही कशी कराल? कसलं नवनिर्माण? या आंदोलनाची त्याची तुलनाच होऊ शकत नाही. हे आंदोलन कितीतरी मोठं आहे. त्यावेळी सरकारवर पोलिसी अत्याचार, स्त्रियांचा विनयभंग, न्यायव्यवस्था धुडकावून लावणं असे आरोप नव्हते. इथे एका दिवसात सरकारनं 52 जणांचे खून पाडले. मग त्यावेळी तुमच्या सरकारविरुद्ध आंदोलन का उभं राहिलं? मी विचारलं. 1974 मध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आल्यावर इंदिराजींना मी मुख्यमंत्री झालेलं नको होतं. पण मी पक्षांतर्गत निवडणुकांचा आग्रह धरला. विधानसभा काँग्रेस पार्टीचा नेता म्हणून माझी बहुमताने निवड झाल्यावर मला मुख्यमंत्री करावंच लागलं. पण त्या दिवसापासून मला उडवायचे डाव चालू होते. नवनिर्माण त्यातून उभं राहिलं. त्याला हायकमांडचेच आशीर्वाद होते. आत्ता तसं नाही. आत्ता काँग्रेसची हायकमांड माधवसिंगच्या पाठी उभी आहे. नवनिर्माणपेक्षा आमचं आंदोलन जेन्युइन आहे. नर्मदा प्रोजेक्टची काही केस त्यावेळी होती का? हां, ते मान्य होत आलं होतं. पार्टीतल्या माझ्या शत्रूंनीच पंतप्रधानांना सल्ला दिला ते मान्य न करण्याचा. म्हणून मला नाईलाजाने काँग्रेसचा त्याग करावा लागला. त्यानंतरच्या काळात ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. रोजच्या रोज हे राजकारण वाईटाकडून अधिक वाईटाकडे चाललंय. चांगले ध्येयप्रवण लोक राजकारणात आल्याशिवाय हा प्रवाह रोखता येणार नाही. तोवर हे सडलेलं राजकारण असंच चालू राहणार. वाईटाकडून अधिक वाईटाकडे असं तुम्हाला का वाटतं? भ्रष्टाचाराचं प्रमाण केवढं वाढलंय? पूर्वीच्या भ्रष्टाचारात आणि आत्ताच्यात खूप फरक आहे. पूर्वीचा भ्रष्टाचार व्यक्तिशः सुट्टा चालायचा. आता छुपा आणि संघटित चालतो. काँग्रेसचा निवडणूक फंड कसा उभा राहतो? मिस्टर क्लीन राजीव गांधींनी आदेश दिला की काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी निवडणूक फंड जमा करणार नाही. लोकांना वाटलं भ्रष्टाचाराला केवढा आळा घातला. मग निवडणूक खर्चाचे कोट्यवधी रुपये कुठून आले? तर या मल्टीनॅशनल कंपन्यांशी जे करार होतात त्याच्या कॉन्ट्रॅक्टपैकी 1% रीतसर काँग्रेसच्या तिजोरीत जमा होतो. म्हणजे पूर्वी पैसा गोळा करण्याचं काम महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात व्हायचं. आता इटली, जर्मनी, फ्रान्स इथे होतं. नोट्स घेत होतो. मी मान वहीतून वर केली, पेनचं क्लिक दाबलं आणि मग सरळ चिमणबाईंकडे पाहत विचारलं, फक्त काँग्रेसच भ्रष्ट आहे का? इतर पक्ष भ्रष्टाचारापासून स्वच्छ आहेत का? याला त्यांनी काय उत्तर दिलं ते आठवत नाही. इतकंच आठवतं की त्यांनी सुसंस्कृतपणे निरोप दिला. बाहेर पडल्यावर मला लक्ष्मणचं एक व्यंगचित्र आठवलं. 2 पुढारी एकमेकांशी भांडतायत. एक दुसऱ्याची गचांडी पकडून मूठ उगारून सांगतोय, माझ्यावर भ्रष्टाचाराचे 36 आरोप आहेत
तुमच्यावर 105 आरोप आहेत. आणि कोपऱ्यात लक्ष्मणचा बिचारा सामान्य माणूस चिरडून दिग्मूढ होऊन बसलाय.